गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी लका पांडवा तुमचा तो एकदम चमत्कारच होत चाललाय का मायला लोक असे वय वाढायला लागलो की म्हातारे होत जातात त्यांची तोंड असं पडत जात आणि तुम्ही जसे जसे वय वाढत चालले का तुम्ही जवान होत चालले असा चेहऱ्यावर एकदम ग्लो आलाय ग्लो पांडवा तुमच्या या ग्लोचं रहस्य काय हो रहस्य अरे सरा मी रोज सकाळी उठताना ना मुलतानी माती लावतो मुलतानी माती अरे मुलतानी अच्छा तसं म्हणलं पांडवा मला वाटलं मुलतानी मातीत वाढणार कसं घाण वाटची मुलतानी ती पाकिस्तानवरून माती येते. पाकिस्तानची माती आयला का पांडवा काय करताना तुमचा भरोसाच नाही पण ती केस मागच्या वेळेस पांढरी होती ए आता काळी केल्यात मी अरे वा वरची केस एकदम काळी आणि खालची काय पॅन्ट पॅन्ट होय पॅन्ट निळी पोराची हा का आणि हे शर्ट पोराचा आणि आतली चड्डी अरे ते माझी पांडवा खरं राव तुमचं काय एकदम असं भरोशातच नाही पण एक आहे राव पांडवा आपल्या गावात सगळ्यात जवान माणूस म्हणलं ना तुम्हीच आहे राव ऐका ना लोक काय राव रुबाब आहे तुमचा पण तुझा का रुबाब नाही रे अरे बाबा एवढ्या थंडी गाठ्याचं कोण रुबाब करीत का सकाळी आमच्या घरात बाबा सकाळी 6लाच उठावं लागत आहे का माझी बायको आहे ना ती म्हैस ती म्हैस कमी नाहीये अहो तुम्हाला सांगतो पांडवा ती अशी मस्त गादीवर झोपती आणि मला असं आहे ना त्या दरवाजाच्या तोंडापाशी ठेवती पांडवा सकाळी किती थंडी वाजती अहो तोंडातून गार हवा जाते आणि मागून निघून जाते हवा इतकी सर्दी झाली मला काय बोलू तुम्हाला पांडवा आणि त्या मच्छीला मी अजिबात सोडणार नाही तुम्ही तोंड बांध ठोप पांडवा असं खाती ती अहो पांडवा 1 किलो बिर्याणी एकटी आणती ती अरे बाबा अहो पांडवा आणि वरून काय म्हणते माहितीये का या कोंबडीला तर बाई मासच नव्हतं मला अडका तिला का तिला ना मी खरं सांगतो अशी कुत्र्याच्या आईवानी आणणार आहे ना ती खरं माझ्या मागची अशी दलेंद्री आहे काळी उंदरी आहे चुचुंदरी आहे ती काळी उंदरी काय दलिंद्री काय म्हणताय तुमच्या घरची लक्ष्मी आणि लक्ष्मी काही बोलताय मला लाज वाटते का तुम्हाला दुसऱ्या नवरे जरा जाऊन बघा बायकोची किती तुम्हाला कळतं का ती काय म्हणते दुसऱ्याच्या बायका काय म्हणली बोल त्याला चांगली मला म्हणते का सॉरी काय तुमचं दोघांचं इथं काय चाललंय टवळगी मला कशासाठी पाठवलं होतं मी कशासाठी पाठवलं होतं दुकानातून सामान घेऊन यायला पाठवलेलं ना मी तुम्हाला काय करत बसले होते टाइमपास गिरी अगं त्याचं काय झालं बायको दुकान बंद होत मला सांगणार कोण अगं मग सांगायलाच येत होतो तेव्हा पांडवा भेटला मला फोन नाही करता आला बरं मी फोन केले तर ते उचलले का थांब फक्त बघा बरं जरा जाऊ दे मोरजी हो तुमचा काय बाबा काय दिसना अरे का फोन अक्कले का फोन काढत आहे हा किती मिस कॉल आहेत 14:30 बोलताय 14:30 काय 14:30 अगं 14:30 वाजले याच्यात किती मिस कॉल किती फोन केले तुम्ही तुम्हाला फोन करा उचला लॉक तर खुलू दे बायको 1 मिनिट अरे बाप 16 मिस कॉल फोन का नाही उचलला माझा अगं मी 17 मिस कॉल उचलणार होतो बायको मग काय झालं पण ते काय झालं फोनचं राहू दे पण तुम्ही कशासाठी आला वहिनी एवढं सांगा अहो तेच सांगते ना मी फोन सायलेंट वर ठेवला असता अगं नाही बायको मी सेटिंग केली त्याची सेटिंग केली सगळ्या लोकांचे फोन आले का वाला तो हा. आणि बायकोचा फोन आला का तो असा काना तो हा ना बरं कल्ला तुम्हाला हा घालून नाही करणं बरं झालं
आता मला कसं बाजार करायचं? झालं वहिनी, सांगा ना. दुकानात पाठवलं होतं मी यांना सामान घ्यायला, ते तर काय आणलं नाही. अक्षरशः वैतागून मला यायला लागलं इथं. हा? आणि काय इथं तुमच्या दोघांची टाइमपास गेली चालली. आता ते अहो, दुकान काय? अहो, आमच्या दातावर नको, गप्पा नको चालल्या करून होत्या, ठेव. वहिनी. दातावर हा. आणि का पांडा भाऊजी तुमचा अजून दात नाही बसला का? दात हा अहो वहिनी, पंचायत समितीला तुम्ही उभा राहिला. हा. हा? तुम्हाला म्हणलं दात बसून द्या, तुम्ही म्हणजे आमच्याकडे पैसे देत नाही. पांडवा काय? अहो, आमच्याकडे कुठे पैसे होते का राव? पांडवा असा एकदम भिकार चोटवानी करतो. पांडवा येडा हा? गप्प आहे. काय ते म्हणतो बोलतायत ना, ऐकून घ्यायचं काम करा. दिन एक ऐक ठेवून ना बाबा, आबा मला भेटला. आबाची पोरगी नव्हती सपना उभी राहिली निवडणुकीला. हा, मग आबा मला म्हणला चल तुला दवाखान्यात नेतो हा. कशाला? दात बसवायला. अच्छा मी म्हणलो पांडवाला कशाला कदा दाव ना कदा आपली चावटगिरी करायची नसते. आम्हाला घेईन एक एक ठेवून नाही. हात काढा. आम्हाला एक नाही 2 दात बसवतो. होयो हा, मग आधी म्हणला सिमेंटचा, मी म्हणलं नाही बाबा. नंतर मला चांदीचा बसवतो. मी म्हणलं नाही, निवडणूक आहे. हा. फायदा झाला पाहिजे ना आपला. हा. आबाने काय केलं मग 2 सोन्याचा दात बसवलं मला. बर. मग हा. आबाची पोरगी निवडून आली, गुलाब बिलाब खेळलो आम्ही. हा. डाब्यावर जेवण बिवण मस्त पैकी रस्सा बिसवडं हाय, लय भारी वाटलं. काय बोलतो? हा, आणि मग काय झालं माहितीये का, हा. 2 दिवसांनी आबाने मला परत घरी बोलावलं. बर. मला म्हणलं बरं बरं आज मी परत जेवण देते. लय भारी वाटलं. आले आले आबाने काय केलं माहितीये का, मला म्हटलं पाड्या इकडे ये. आम्ही गेलो, आम्ही बुकी धरली, तोंडा आणले. अरे पहिलं तर 2 दात पाडलं की सोन्याचं. शेजारचा एक दात पडला परत. सगळं दात नाही काय. देवा देवा देवा, काय अवस्था करून घेतली. म्हणून मी सांगत असते, याशले आहेत ना राजकीय लोकांच्या नादीला लागायचं नसतं. याशी निवडणुका जवळ आल्या ना की हे लोक काय करतात, 50% मध्ये सगळं सामान स्वस्तात करून विकून टाकतात. मग काय कुठं देव धर्माला जा, देव देव कर, हा लोकांना पैसे वाट, हे कर, अमुक कर, तमुक कर. ते ना दुसरी काही कामं धंदे नसतात, ते असं करतात. आणि निवडणूक झाली की मग हे तुमच्यासारखी असली दात बसवली ना बरोबर पाडून घेतात. कळलं का? हा. असं नादीला लागायचं म्हणजे त्यांच्या. होय बायको? आम्ही पुढे नाही ना लागायचं यांच्या. हा. पांडवाचा अर्धा जेसीबीच पाडला म्हणायचं. हो ना, तुमचं पक्का पैसे पाहिजे. कळलं का? जा आता सामान घेऊन या दुकानातून. ए, चल. काम राहिलं इथं माझं. आ, काय आणायचं पण? काय आणायचं सांगितलंय मी तुम्हाला, काय आणायचं काय नाही. 10 वेळा मला बोलायला लावू नका. चल ना, बाई, सामान बाई, आणू. बाई. जाऊ का बायको? जर नाही ना आणला तर सामान चपलीनेच तोडवीन. कळलं का? या लवकर घरी निघून. सपना, अय सपना, अगं थांब. काय रे चंदू, एवढं काय धावपळ करत आलाय? अगं काय नाही, दमखा जरा दमखा. आज तू कॉलेजमध्ये नाही आली? अरे हो, जरा बाहेर गेले होते म्हणून नाही आले. काय झालं? काय नाही, ते कॉलेजमध्ये राडा झाला. कॉलेजमध्ये राडा झाला? हा. काय झालंय नेमकं? अगं माझी भांडणं झाली. कोणा संग? ते ओमे नाही का, अरे तो ओम्या काय त्या मूर्खाच्या काय नादी लागत बसला. मला पण लई डोक्यात गेलेला आहे तो. मला भेटला ना असं चापकत असते त्याला. काय झालं त्या संग? काय नाही, कॅन्टीन मध्ये बसलो होतो, आपले आपले मित्र पोरं नाही का, हा, आपल्या सगळे team बसलो होतो, हा. वडापाव खात होतो. हा. आणि ते ओमे आला ना तिथून, आणि ओमे आला ना काय पण बोलायला लागला आपल्या पोरांना. अरे त्याला सवयच आहे तसलं बोलायची. काय त्या तोंडाला लागत बसले तुम्ही पण? मग तेच ना, मग सवय, त्यामुळे आम्ही शांत बसलो. एखादा माणूस मूर्ख आहे ना, मूर्खाच्या तोंडाला लागायची गरज आहे का? सांग बरं. अहो कोण नव्हतं लागलं ग, तेच लागत होतं ना आमच्या तोंडाला. आम्ही आता चांगलं वडापाव खात होतो, चांगलं बसलो होतो, मित्र बोलत होतो, सगळं करत होतो, आणि तो आला आणि येडेच आहे काहीतरी करू लागला. उगून मला काय पण बोलायला लागला. पोरीला पण बोलत होता का? हा, पोरीला पण चिडत होता तो. मग काय झालं? मग काय झालं म्हणजे, ते बोलायला लागले ते, मग मी उठलो, मी म्हणलो काय रे असं कशाला करतोय, नाही का चांगलं हा, सांगितलं त्याला. समजून सांगत होता का तू? हा, मग सगळं सांगितलं, समजून येते कशाला करतोय ते, हा. पुरीत येते कशाला उगत हा, का, मग? उगं वाढवतोय प्रकरण. हा. मग त्याला बोललो चांगलं हे ते करतोय, आणि उगं ते काय पण बोलायला लागलं मला पण. मग मारामारी झाली काय तुमची? मारामारी तेव्हा नाही झाली, मग नंतर ते वाढलं ना प्रकरण. उगं ते त्याने मित्राला बोलून घेतलं. मग मग काय आपले पोरं पण काय शांत बसतात का? मग आपलं पोरं पण गेली होती का? मग ते जाणारच. तिने बोलवली तिची 50-60 टाळकी. आणि तुम्ही किती गेलते? आम्ही 4-5 जणच होतो. मग मार खाल्ला तुम्ही? मार खाणारच ना. तू पण लागलं ना. का तुला? लागलं म्हणजे मी त्याला 2 मारली, हा. आणि त्याने मला 3 मारल्यात. जास्त लागलं का? लागले, जास्त लागले, पण जाऊ दे, ते काय नाही. पण काय गरज होती का त्या तोंडाला लागायची? तुला माहिती आहे ते काय लायकीचं आहे ते. अगं माहिती, त्यामुळे शांत बसलेलो. पण आता माहिती का एवढी जण पोरं बोलवणार आहे तो. बरं ठीक आहे, मग आता काय करणार आहेस तू? आता काय करणार आहे म्हणजे, मी तर त्याला म्हणलंय आम्ही आहे ना माझ्या भावाला बोलून आणतोय. त्यामुळे मी काय म्हणलं, तात्याला ना आबाला बोलून आणू, म्हणजे कसं त्याला धमकी देऊन काहीतरी शांत तरी करता येईल. हा, आबांकडे गेलं तर आबा हे सगळं सॉल्व्ह करू शकतील बरं का. पण तू काय कर, आबांकडे जा, त्यांना नीट सांग सगळं. तू आबांना शोधलं का कुठे आहेत ते?
सगळीकडे शोधले ते कुठे सापडेनाच. तू ते मंदिरापाशी पाहिलं का? तिथं पण पाहिलं, सगळीकडे पाहिलं. त्या तालमीपाशी, तिथं पण, ते रानूबाईच्या मंदिरापाशी, अगं तिथं पण आहा ते कान्हा हॉटेल आहे, तिथं पाहिलं का तू? नाही, तिथं नाही पाहिलं. अरे तिथं ते तात्या आणि आबा भेळ खायला जातात ना रोजची, त्याच इलाक्यात असतील कुठेतरी बसलेले. हा एक काम कर, आता तू आहे ना आबांकडे जा, तिथं तात्या पण असतील, त्यांना सगळं सांग काय झालंय काय नाही, सगळं सांग, किती होतं ते, तू किती मार खाल्ला, सगळं सांग, आणि काय ते कायदेशीर कारवाई करा बाबा. असं बिनकामाचं भांडत नका बसू आणि परत कोणाच्या तोंडाला लागू नकोस. अगं नाही लागत ग. बरं ठीक आहे, जा शोध आता. ठीक आहे, थँक्यू तेवढं हा. सांगितलं बद्दल. आबा असा का बलात्कार झाल्याने बसलाय? अरे मला काय तिच्या आलं तुझ्या तोंडाला हाडच नाही त्याची वेळ तुझ्या बाबा. अरे बघ ना काय एवढं प्रसन्न वातावरण चाललंय, कुशाल तोंड पण बसलं, काय घोडा बिडा लागला का? अरे घोडा रेतचा नाही 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 मनी घोडा लागलाय राव त्याच्या आईला. कसं काय? 15 वर्ष जेलमध्ये काढली पण एवढा काही त्रास झाला नव्हता मला. आता 15 वर्ष काय रेस मध्ये घोडा होता का तुझ्या? अरे घोडा नव्हता रे, मला लागला रेतचा घोडा. हा. अरे काय झालं माहिती का, डाग होता माझा 3-4 तोळ्याचा, तो चोरीला गेला, पण लाखाला घोडा लागला मला. 3 तोळ्याचा दाग चोरीला गेला. हा ना, दाग म्हणजे दागिना. दागिना. अच्छा, मग आता तोडा लाख सव्वा लाख. 4 लाखाचं काम तुझं गेलं. 4.5 लाखाचं काम होतं, पण लाखाचा घोडा लागला राव. मग 4 लाखाचं, लाखाला कसं काय घोडा लागला? आता कसं सांगावं तुला आणि का सांगावं तुला आणि कधी सांगावं तुला, सण सांगितलं बरं तिच्या आईला. पण ए जाऊ दे रे, जिंदगी का परत परत का आब्या. हा. तुझं काय काय पैशाला कमी आहे? गावताव आणि पैसा आहे तुझ्याकडे. नाही पण लाखाला लागला ना मला. लागू दे, चल तुला काय तर. आणि नाहीतरी कुठं तर कष्टच आहे हा. लोकांना जबरदस्त अरे कष्टाच होतं रे तिच्या आईला. 4.5 लाखाचे गेलं, लाखाला घोडा लागला. ते जाऊ दे, घोडा बिडा. बरं ते. ते हे हा, काय मी उन्ही बाई कसं काय तुमच्या? मेवणी बाई तिचं तर काय काढूच नको अजिबात. काय काढू नको, मला माहिती नाही का, आता काय? बायको मेल्यापासून दर महिन्याला मेवणीकडे जातो तिकडे त्याच्या आईला. बाबा मग मनाला विरंगुळा पाहिजे, 4-2 लोक गेलो बसलं बोललं की बरं वाटतं म्हणून जातो, बाकी काय नाही. लॉकडाऊन मध्ये तर काय सांगायचे, दर तासाला मेवणीला फोन करायचा आणि फोन करून गाणं काय म्हणतोय, हा. लॉकडाऊन मध्ये म्हणते मेवणी माझी माझी लई आठवण येते दाजी दाजी, लई आठवण येते दाजी. ते लॉकडाऊन मध्ये होतं, आता मी डाऊन झालो त्याच्या आईला सगळा. तो सदानचा पोर काय करे हा, आपल्याकडे येत नाही वाटतं. हा, राम. असू दे त्याच्या आईला सुसंस्कृत वळण आहे बरं का. काय अरे कुत्र नाही रे, वळण म्हणलं. वळण आहे. चेहरा फार काढला रे. लय फुसफुसायला लागला बा मार्के मुशवाने. काय झालंय काय? अरे कार बा, काय एवढं काय काय झालं काय? धीमानी घे धीमानी घे. लेसन केलं, खायला काय पद्धत असते का नाही? असते, असते. ए, कशाला काय बोलणार पोरं अरे तू? मी कुठं काय बोललो त्याला? सहन केलं ए, का? मी कधी काय तुला बोललो रे? अरे तुला काय बारके पोरं पण अरे अरे तू त्याला हिचा मला का मारतो? अरे, मोठ्या माणसांना बोलला, बारक्या पोराला कशाला काय म्हणतो तू? अरे धाकट जोड्या सांग ना, मी काय बोललो काय रे बोलला तुला? आबा तुला? ते काय नाही बोलले. हा? ते नाही तर का? मग काय रे? मार मला. अहो भांडणं झाली माझ्या कॉलेजमध्ये. हो कॉलेज मध्ये केली भांडण. अरे हा कॉलेज मध्ये भांडण. अहो माझा एक मित्र होता ओम्या नावाचा. ओम्या, हा, हा. हा, हा. अहो, आम्ही कॅन्टीन मध्ये बसलेलो, बर. मी आणि आपली ही सपना. आपली आपली सगळ्यांची बोल. आपली हो आपली. म्हणजे माझी आबाची सपना पोरगी. तुझ्या वर्गात आहे का? अरे हे माझ्या वर्गात. एका कॉलेजमध्ये शिकते ती लोकं तर. बर बर, हा मग अहो, बसलो होतो आम्ही वडापाव खात. हा मग हा, मग वडापाव खात होतो तेव्हा तो ओम्या आला आणि ते माझ्या सपनाला काहीतरी बोलत होता. तुझ्या आता तुझी आपली तुझी आपल्या 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 मनात आत्मा- स्वप्नाला काय बोलला? सपनाला चिडत होता तू. ओम्या हा. मग मग मी काय ऐकतोय का? हा. मी उठलो, मी त्याला बोललो, "ए, काय इथं काय तुला काय कळतं का नाही? नाही, काय नाही. बसलोय आम्हाला अरे, इथे वडापाव म्हणजे खातोय." तू ओम्याला असं म्हणलं का? हा. ए, हा. अरे बांडगोळा असं म्हणलं का परत तू? हा म्हणलो, मग? गेलो त्या पूर्ण एक कानपड मारली. ओम्याच्या तू मारली अरे, त्याला तू मारली वडापाव द्यायचा. हा. कशाला त्याने भांडणं करायची? त्याला भूक लागले असेल, आला असेल एखादा अर्धा वडापाव दे, मी मिटून टाकायचं. अरे, मला भांडणं करत बसले. मला एक सांग, बाकीचं सोडून दे, मला एक सांग, माझी सपना कशी म्हणतो? अरे माझी ती माझी पोरगी. पण आपली सपना आहे ना ती. अरे भांडण बिंड करायची नाही, सगळं सोडून जायचं. येडायच काय? ए बाबा, तुला काय कळत करा? ती आता सपना, तुला सांगतो, ती सपना फक्त एकटा आता आबाची नाही, हा. ती अख्ख्या गावाची.
आता निवडणूक निवडून नाही आली का पोरगी तुझी गावात तशी मला तशी सांग आता, पंचायत समितीला उभी उभी होती होती. निवडून आली आली. आणि ती पंचायत समितीची सदस्य आहे. तशी म्हणून गाव. सहा सात गावाची ती हे नाही का आता प्रतिनिधी प्रतिनिधी मग मग ती- कधी अरे एका गावाची नाही ती 7 गावाची आहे आता म्हणजे नेतृत्व नाही करत का? नेतृत्व मग कधी बोलायचा नाही, काय नाही हे जाऊ दे चला आपण जाऊ कुठं? मी त्याला म्हणलंय माझ्या आबाने आता ते आपण त्याला मारू चला कुठं मारायला हा चला आबा हा? तुझा बाबा मारा मारे आपल्याला आता मार सहन होत नाही आता मी सांगू आम्हाला तुला घेऊन जा 15 वर्ष जेलमध्ये मांडीवर आणि गांडीवर लय काठ्या खाल्ल्यात वय आवडले आम्ही येत नाही कसं बाबा आहे माहितीये का बांधणा तान्नाचा विषय ना त्या आबा का पुढे असतो कारण आबाला त्यातलं माहितीये 15 वर्ष जेलमध्ये आता परत बांधणं त्यांना दिलं पोलिसांनी दिलं तर आबा आणखी 5 वर्ष जेलमध्ये 5 वर्ष आणखी मला मग मी येत नाही तू आणि हे तात्याला घेऊन जा. अरे माझा काय संबंध आहे तू समजदार- अरे, आब्या, पोरगी तुझी हा. ह्याच्या वर्गात हानला ओम्यानी मला कशाला नेता अरे येईल? तू गावातला पुढे अरे मी पुन्हा ना नको बाबा. एक काम कर एक सांगतो त्या ओम्याची जिरवायची ना ओम्याची जिरवणारा अख्ख्या आपल्या गावात एकमेव डॉन माणूस आहे कोण तुला माहित नाही का नाही. अरे आपला तो मंजुळाचा सदा साधा काका आयला त्याच्या नाकावरनं माशी उठते का आयला बायकोचा एवढा मार खातो रोज रोज अरे मला कुठं मारतो त्याला कुठं? अरे, चुकून लागला आबा अरे मला कुठं तुला सांगतो सदा जरी बायकोचा मार खात असला तरी घरात पण बाहेर तो बायकोचा मार खात नाही नाही. तो दुसऱ्या बायांचा तो हाणतो तो लोकांना लोकांना सदा तरुणपणात लय डेंजर होता नाही. सदा जरासा घरातून बाहेर निघला ना तर लोक अशी बाजूला सरायची चळचळा कापायची एवढा जोरात पादायचा तो म्हणजे लय डेंजर होता तो मारायचा म्हण तुला सांगतो तुझं काम सदा करणार आहे तू आता डायरेक्ट इथून आणि तू एकटाच आला बाकीची पोरं कुठे आहेत? अहो त्यांना मंदिरापाशी थांबवलंय का त्यांना म्हणलं गोळा करा तोपर्यंत गोळा कर की पोरं. तात्याने आणि आबाला आणतो हा एक काम कर आता तू पहिल्यांदा मंदिरापाशी जाते तुझ्या बरोबरची गावडी तुझे मित्रमंडळी घे आणि डायरेक्ट सदाच्या घरी जा तिथं सदा आहे का बघ नाही तर तुझ्या बायकोला मंजुळाला सांग की आम्हाला मंजुळाला सांगू नको घेऊन चाललाय ना त्याला सोडायची नाही ती. हा बरोबर त्यांचं लय सध्याला घेऊन जा आणि त्याला थोडासा जरा गोड बोला तुम्ही डॉन बिन अमुक तर मग बोललं की ते बरोबर गोड्या बसते जा घेऊन तिथं. हरभरा झाडा सोड. आणि बघ जाऊन दे मरू दे हं? जा बाला जा हा, जा. चालू येतो तर यशस्वी हो हा मार खाऊ नको बघा हे ऐका आता सध्याच्या नाकावरची माशी ओढत नाही गोष्ट करी त्याला बायको ऐकत नाही पोरं काय ऐकत जाऊ दे त्याने खरं नेलं पाहिजे कॉलेजमध्ये गेलं ना बरोबर सध्याची जिरती त्याची म्हणी ना बिना औषधाची खरंच केली ह्या गोष्टीवरती आता तुला भेळ चढतो नक्की चला त्याच्या इकडे चला हॉटेल तिकडे कुठे इकडे की यारा याला इकडं बघ जिब दाखव थांब आपण नाचू आता पाय कर सरळ कर पाय सरळ कर बाई नाही तू मुलं ना आमच्या पाय हात दे हा हात दे 1 2 3 ए जिंकी चिकी जिंकी चिकी जिंकी चिकी जिंकी चिकी डिंकी चिकी डिंकी चिकी डिंकी चिकी इकडं बघ नाव किती मस्त आहे ग या पाय लागू आंटी आंटी ए मुर्द्या आंटी काय रे आंटी हा? आंटीला वर आंटीला वर आता पोरगी आहे माझ्या हातात नाही तर तुला सांगितलं असतं बरोबर आंटी काय ते काको म्हणायचं तुम्हाला मग काकू बोल ना हा आंटी न बिंटी काय म्हणतो काकू हा काय म्हणतो पोरगी झाले आम्हाला काय पेढे बिडे दिलेच नाही नाही तर काय म्हणजे तुम्हाला असं वाटतं ही पोरगी माझी आहे मग अरे बाबा शेजारच्या ताईंची आहे ती पोरगी ते स्वयंपाक करू देत नव्हती ती म्हणून म्हणलं द्या इकडं मी सांभाळते तुमच्या साधा काकाला तेवढा वेळ आहे का हा मला लेकर व्हायला तर काय सांगू काय दुसऱ्यांची लेकर सांभाळायची आपल्याला काय पोरगी नाही काय नाही हे घरात अरे. पाय नाही हलवू द्या कधी आता काय सांगू बाबा मला लय हाऊस आहे पोरांची पण तुझा सदा काका नमुना नाही अँटिक पीस आहे अजिबात घरात थांबत नाही माहिती ना गावात सगळा ताण त्याच्या डोक्यावर असतोय गावाचा काय आता त्याला टाइम भेटत नसेल साधा काकाला तुम्ही पण घ्या सांभाळून जरासं हा ना किती बिझी असतात सदा काका रे तुमचे मग अख्खं ग्रामपंचायतच चालवतात जसे काय हाय का नाही टाइम नसेल त्यांना अहो आज थोडी नाही सगळे काम होतं त्यांना सांगता तुम्ही मग काय कोण म्हणलं रे तुम्हाला हा सगळी कामं त्यांना सांगते काय कामं करतात ते माहितीये का तरी तुम्हाला काय काही करत नाहीत सगळी घरातली कामं मीच करते हाय की नाही यार आता बाहेर का बसलाय मग अरे सांगितलं ना माझा पाय दुखत होता म्हणलं जरा हवेला बसावं आणि तेवढ्यात मग ही पण रडत होती तर म्हणलं हिला खेळवावं जरा ऑपरेशन झालंय पण मी काय काल सांगू? आलो तेव्हा बघतो बाहेर झाडू तर काका मारत होता
मग काय आता मग घरातली जर थोडीफार कामं केली माणसांनी तर काय होते? खायला हे म्हणजे बरं आहे काकू. हा. बाहेरची कामं पण काकानेच करायची हा. आणि घरची पण काकानेच होय. तुला लय काकाचं पुळ काय रे? हा, काका 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 करतोय. घरातल्या गोष्टी काकालाच बाहेर सांगायला लागलाय वाटतं. काकाकडे जरा बघितलंच पाहिजे. हा, लय तोंड सार चालायला लागले. बरं ते जाऊ द्या. हा. काका कुठे आहेत? असं इथंच कुठंतरी पडलेलं का? तुम्ही लयच घोळक्याने काकाला शोधायला आलात. काय झालं? काम होतं खाजगी एक काकांकडे. काय खाजगी काम होतं? तुम्हाला कसं सांगू, ते आमच्यातले. काय नाही, लय दिवस झालं भेटलो नाही काकाला. चांगलं वाटतं भेटल्यावर जरा. बर, तुमचा सदा काका आता तुम्हाला सांगते मी, एकतर चिचेच्या झाडाखाली असेल, नाहीतर मग पत्ते खेळत बसला असेल कुठंतरी, नाहीतर त्या रिक्षात असेल, नाहीतर तुम्हाला सांगते आपली एक खाट आहे मोडलेली. ती म्हातारा मेल तर ती. हा, तीच खाट तीच खाट आहे. थोडस पुढे जा, तिथंच लोळलेलं असेल ते. दुसरी त्यांना काही कामधंदे नाहीत. हे तर पडा नाही तर तिथं पडा नाही तर पत्ते खेळा नाही तर इकडं तिकडं बोंबलत हिंडा, दुसरं काही नाही. तुम्ही जा आणि तिथं शोधा त्यांना, तिथंच भेटणार ते. चला जाऊ आपण बघू शोधतो जरा. हा, जा जा, तिथंच भेटणार तुम्हाला. हो हो, जा जा. हा हा हा, संस्कार चांगले आहेत तसे. नाही सांगितलं तरी काय झालं, गोल फिरून कबर येईलच माझ्यापर्यंत. अरे चल आपण नाचू. ए जिंकी चिकी जिंकी चिकी जिंकी चिकी जिंकी चिकी जिंकी चिकी. अगो बाई गो, माझ्या बाळाला झोप लागली. तोंड कुठे रे? सदा काका. सदा काका अरे इकडे का तुम्ही? माहिला काय करत होता? अरे त्याचं काय झालं माहितीये का? पहिले बस राहू, नीट बस जरा असं. अरे तो मुळव्यात आहे ना, मुळव्यात तो असा झोपला का लय दुखात, म्हणून असं वर टंगडे करून झोपला का नीट राहत मुळव्यात. असली कसली पद्धती? असली कसली पद्धत म्हणजे? अरे बाबा तुला झालं ना मग कळलं. असं थोडं जरी खाली टच झालं ना, दुखलं ना तुझं बी, म्हणजे याला मी व्हायले. बरं इलेक्शन झालं, तुम्ही काय इकडे हिंडता? सदा काका काम होतं. कसलं? आता कसं सांगू तुम्हाला? मस्त मागून सांग, त्याला काय तर. कॉलेजमध्ये राडा झालो कोणाच्या? आमच्या आमचे. हायला तुमच्या कॉलेजमध्ये राडा झाला? मग 25 किलोचा बॉडी बिल्डर काय करीत होता? हे हा, पळून गेल तर पळून गेला. अरे पण राडा काय झाला? राडा? हा, तो मोऱ्याचा ओमे नाही का? हा. अहो म्हणजे माझा मित्र. म्हणजे मोरे म्हणजे तो भंगारवाला मोरे, त्याचा कोण छोटा पोरगा? नाही तो नाही हो. हा, अहो माझा मित्र एक. तुझा मित्र आहे का वर्गातला? हा, वर्गातला. खास मित्र आहेत. हा, त्याने काय केलं? त्याने काय केलं, हा. कॅन्टीन मध्ये बसलो होतो मित्रांसोबत. मग काय येऊन मला काय पण बोलायला लागला ना. मग तू त्याला बोलला का नाही? बोललो ना. काय मी बोलला? ऐकतोय का? हा, मग काय मग लय बोललो त्याला. हा. मग त्याने मला 3 मारल्या. 3 हा, मायला. मग मी काय ऐकतोय, हा, मी अशी एक मारली कोणाला? त्याला ओम्याला? हा, ओम्याला. मारली ना. मग मिटलं की मॅटर राहू, त्याचं काय त्याला? अहो, मिटले म्हणजे काय म्हणजे अजून वाढली ना. काय वाढलं? पोरं बोलवली 5-6. 5-6? मग अख्खा कॉलेज त्याने गोळका केलता. मग धुतला का? धुतला म्हणजे मी एकटाच ना पडलो तिथं. आणि ही दोघं यांना कॉल केलता, हा. काय उचलनाच कॉल. हे असले राहतात रे मित्र बाबा. तुला सांगतो, हे असले थडकलच मित्र पाडू नको का. तुम्ही कुठे गेल रे? वडापाव खात होते. वडापाव? आणि तुझा मित्र मार खातो तिकडे तुम्ही वडापाव खाताय? आम्हाला काय माहित. अरे लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला, काय असले मित्र पाळल्यात तू. हा, मग आता पुढं काय? मग काय पुढं? हा. मी त्यांना बोललो, हा. आता माझा एक भाऊ येईल. हा, भाव म्हणजे डॉनच. मग काय खरंच नाही. मग त्यामुळे आलतो तुमच्याकडे. हा, मग जा की तुझा भाऊ तिकडे कुठं असेल घेऊन. हा? अहो तुम्ही हो अहो आम्हाला डॉन पाहिजे, डॉन. डॉन, कोण? सदा डॉन. मी भाऊ आहे तुझा. अहो, तुम्ही भाऊ नाही का माझे? भाऊ. काय? भाऊ आहे आमचा. अरे बाबा जा रे, मी जालो घरी. अहो, सदा भाऊ. हा? अरे काय येडे बिडे झाले का भाऊ? आपल्याला तर तसलं काम नको देऊ.
असलं डॉन बिन अरे भाऊ जगू दे रे बा. तुम्हाला काय करायचं नाही यायचं, आम्ही आहे ना सगळे. तिथे काय अजून माझे मित्र आहेत, त्यांना पण बोलवलंय. बोलवलंय का? या असले तर नाही ना भगर भुगर असले नाही, मग चांगले बॉडी बिल्डर आहेत. अरे पण मारलं बिरलं आपल्याला तर रे भावड्या. काय नाही करणार हो, हा. आम्ही आहे ना. तू असं म्हणून काय झालं बाबा? माझी बायकोला तर कळून आलं कुत्र्याच्या ऐवजी हाणीन मला. आंटीला कोण सांगत नाही. हा गा हा, आम्ही आहे. फक्त चालला तुम्ही. असं आहे, आम्ही ऐकलंय हा तुमच्या काळात आहे ना, तुम्ही कॉलेजमध्ये लय राडा केलाय. हा काय कॉलेजला लय राडा होता आपला. पण मी कॉलेजला का गेलतो आपला राडा. अरे लय जंगी राडा पाहिला. तुला सांगतो पाहू अशी आजही दौगन सारखी एंट्री करीत होतो ना मी. इकडून गाडी तिकडून गाडी, गाडीवर एक गाडीवर एक पाय, एक गाडीवर एक पाय आणि मधलं हवेशीर बाई असली एंट्री होती. तो पिक्चर कोणता? जिगर कोणता रे तो? अजय देवगणचा जिगर. काय काय रे जिगर भाजीगर भाजीगर. दिवसभर भाजीच कर घरात. नाही म्हणजे भाजीगर पिक्चर बघायचो मी. काय लका तू कराटे काढायचा. चला त्याच्या आईला त्याला आज आहे ना हिंगत दाखवतो. पण माझ्या बायकोला कळू नका ते. कोण नाही सांगणार. ए, तुम्ही सांगणार का? नाही. अरे पण या डॉनला घेऊन चालल्यात मग या डॉन कसा दिसणार अशा भांगर कपड्यावर? जरा डॉन टकाटक पाहिजे आणि त्याच्या गळ्यात चैनी बिनी नको. हो, चला तुम्हाला नाक्यावरून पांढरा खादी शर्ट घेऊ. हे पटलं गाड्या. 25 किलो बॉडी बिल्डरचं पटलं लका. चालते खाली शर्ट झाला पण सोनं बी ना. सोन आहे ना, आपण नकली सोनं घेऊ. हा चालतंय चालतंय. चला 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 तुम्ही फक्त बरं चला चला. अरे मला आधी उठवा तरी बाईला. इथं कसं- चला अयो चला. अरे तुम्ही मला सोडून पळून गेला. तुम्हाला लाज लज्जा थोडीशी शरम बिरम काही वाटते का नाही रे? हा झालेलं झालं, आता कशाला ते काढताय? नाहीतर काय. अरे थोबाड तर फोडलं तर फोडलं, पुढे तर फोडलं मागून. काय सदा सदा कोण बोलवतोय? तात्या हाय का नीट? तात्याला काही खरं सांगू नका. नाही तर मग लई ठुकीन मी तुम्हाला दोघाला. तात्या कुठे? अरे काय रे सदाशिव? अरे पोरांनो, अरे काय झाले सध्याला हे? काय नाही, आम्ही कॉलेजला गेलतो. कॉलेज येत होतो ऊसामध्ये भेटले हो, पडले होते. ऊसात पडला होता. अरे सदा सरळ उभा राहा बाळा. तू सरळ उभा राहा. काय काय फुटलायला का सदा? तू सदा ना कदा फुटल्याला तुटल्याला फ्यूज उडल्याला बंपर आउट असंच दिसतो ना का? अरे काय मागच्या वेळेस काय तर म्हणे चोरांनी हाणला, आता माग काहीतरी हाणला. अरे मागच्या वेळेस काय त्या पांडवाची गाडी घेऊनच पडला. आता काय त्याच्या आईला. अहो यावेळेस काय झालं? हा. असा बिबट्या समोरून आला. कोण? बिबट्या बिबट्या बिबट्याने केलं काय? तो मला असा पाहत होता, मी त्याला असा पाहत होतो. त्याने माझ्यावर झेप खाल्ली, मी त्याला अशी बुक्की फिरून देणार. अयो लय मारलं मला त्याने. मारलं? म्हणजे बिबट्याने एक केलं हो. काठीने मारलं. बोल नको. तू हल्ला लागलाय म्हणून तुला मी जास्त हाणत नाही. हराम खोरा. मागच्या वेळेस पण काय केलं तू? मागच्या वेळेस म्हणलं ते आता त्या बिबट्या आला ना माझ्या मिवणीला, बिबट्याने नेलं मिवण्याला नेलं ना अमुक केलं. आणि बाणगोळा दुसऱ्या दिवशी मिवणीचा फोन मला आला. खोटं बोलतो का तू बाणगोळा? आता पण दुसरा काहीतरी उद्योग केला ना, नाव सांगतो का? खरं सांग नव्हतं मग खोटं बोललो ना तो तुला लय चुपील सध्या. सांगतो का नाही? त्याचं काय झालं? यांची कॉलेज मध्ये भांडण झालं, मला मिटवाय गेलं नाही, पळून गेलं. मला लय मारलं कॉलेज मधल्या पोरांनी तात्या. म्हणजे कॉलेजच्या गाबड्यांची भांडणं हे तुझ्याकडे आले. तुला काय म्हणले? मिटवायला चला डॉन म्हणून. अध्यक्ष डॉन आहे का कुठला भाई आहेस? आणि भांडणं मिटवाय गेला. तिथं गेलो काय झालं? मिटवले का भांडणं? नाही, हे सगळे पळून गेले तिकडे. लय पोरं ते 5-50. ही पळून गेलं तर गेलं गाडीची चावी घेऊन गेले. म्हणजे तू तिथं हिरोगिरी करायला गेला होता.
अरे ना त्याच्या आईला म्हणजे पोरं गेली पळून चोपला लय मारलंय गाबड्या ओ कॉलेजला शाळेत गेल्यावर शाळा शिकायची दिली सोडून कशाला भांडण तंड करता रे एक ठोका हाणला तर चमच्याभर चिडी तू मुच्चिल तू हे तुमचे शरीर आणि तुम्ही भांडण तंड करताय का बरं बारा तुमच्या पोरासोरचे भांडण मग मोठ्या माणसाला काय त्यात घेतलं आम्ही भाव म्हणून गेलतो काय डॉन म्हणले? म्हणून नेलते आणला डॉन डॉन आहे तू डॉन आहे का डॉनगिरी एक काम करा जाऊ द्या डॉनला नाही घरी बरं ऐक ना तात्या एक शेवटची रिक्वेस्ट आहे शेवटची इच्छा आय माय अरे वा, सदा मारणार आहे शेवटची इच्छा कधी असती हा मग काय अहो माझ्या बायकोकडे चला तिला समजून सांगणार नाही तर अजून लय कुत्र्याचे आहे नाही कुत्र्याच्या नाही तुला तुझ्या बायकोने चोपलाच पाहिजे पोरांनो ह्याला घरापर्यंत सोडा मी काय येत नसतो दादा पाया पडतो काय बनी ह्यांच्या अरे काय हळूहळू करता रे मेलनो तू तर कुत्र्यावानी तोंडाच्या मा तोंड दाखवलं करे तुझं तू अरे मी बरं टिऱ्या सडकवल्या रे लय सडकवल्या आणि तू कुठे गेला होता रे अडीच किलोचा पैलवान अहो आम्ही पोर आण गेलतो अरे गावा तुमच्या पोर याला रोत रे लय मारलाय लय लागला काय लय लागलाय चढव मला पण परत कधी तुमच्या नादी लागणार नाही रे अहो साधा काका आम्ही पोरं गोळा करायला गेलतो अरे काय ते पोरं गोळा करायला गेले रे अरे काय त्यांची पोरं होते ना का अरे लोईने बार सेटकलं अहो साधा काका आता पोरं गोळा करायला लय वेळ गेला लय वेळ गेला अरे इकडचं किती शेकलंय इकडचं किती शेकलंय आणि तो ओम्या अरला का तो हा उडू उडू मारित होता रे आता अहो ते बाणगुळे बांडगुळ नाही ते लय बांडगुळ रे ते बघा आम्ही तुम्ही एक दिवस सहन केले आम्ही रोज कसं सहन करत असतो खरंय खरंय राव पण ना परत त्या कॉलेजला मला कधी डॉन म्हणून ठेवून करे साधा काका डॉनचा पार उदास केला रे बरं साधा काका आम्ही येतो आता कुठं चालले तुम्ही आमचं काम संपलं बाबा तुम्ही काय ड्युटीला होत्या का काय ड्युटी संपली तुमची गप्पीचं घाला काची तुमची नाही तर बुकी झाड वगैरे नाही साधा काका आमची जबाबदारी संपली अरे माझे बायको येऊ तरी थांबा रे. बाबा नको हे आम्हाला पण तेवढं व्हायची नाही का बाबा आम्ही चाललोय, चल राजा आम्हाला पण तेवढं व्हायची. आमची ड्युटी संपली आयला काय बांडगुळ पोर आहे रे कधी डान म्हणून कॉलेजला जायचं नाही रे देवा अयो सकाळी हा बोट असा होत होता आता तो कसा झाला वाकडा लय बेकार आवडत गेली रे देवा साध्या अयो ग ग ग ग ग ग अयो काय झालं हो हे हा? अहो, हे काय सगळं पट्ट्यान बिट्ट्या बायको देवा, देवा, जरा देवा, तुझी देवा. मांडी इकडे घे इकडे सर थांबा चप्पल काढू दे मला काय झालं हे इकडे ये हा? पाय ठेवू त्याच्या वर्ग बायको अहो काय हे सगळं लाल लाल थोबड करून ठेवलंय काय झालंय काय अगं बायको त्याचं काय झालं हा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट हा दुकान आडत गेलं हा? आणि दुकानात मी दुकानात थांबलो होतो हा. गाडी बोखंडी आली ती गाडी खाली गेलो बायको गाडी खाली गेले तुम्ही पण गाडी खाली गेल्यासारखे वाटत ना तुम्ही जिवंत आले नसते मग हा? खरं खरं सांगा काय झालंय ते त्याचं काय झालं बायको सकाळी मी चाललो होतो याला हा तू मला काम सांगितलं तेव्हा मला हे पण लागले होते मी गेलो तिकडं हा आणि समोरून आला बिबट्या बर हा बिबट्याने काढले असे नका बाहेर हा. पाक. हा पण तो काय म्हणला काय म्हणला मी जर तुला नाकाने मारलं हा तर पोलीस मला लगेच ओळखून घेतील हा आणि अरेस्ट करतील बर म्हणून मी काठी घेऊन आलोय काठीने निबार रेटला निबार या टिऱ्या सडकवल्या हात मोडला तो बडावर टाकलं अहो पण तो वाघ कसं तुम्हाला मारून तो बिबट्या कसा मारून तुम्हाला
मला काठीनी काहीच्या काही काय बोलताय हो? अगं तो हुशार होता बायको. हुशार होता मला येड्यात काढते झाले काय नाही ते. बायको लय लागले मार. या बाबाला आहे ना पार वरडता वरडता माझा घसा काय झालंय अगं बायको मारू नका रे काय बायको. झालंय सांगतो. हा खरं खरं सांगा आता सांगताल का ते बायको नका मारू सांगू का. हा त्याचं काय झालं बायको. आई आणि त्यांनी मला लय निवार कुतवला बायको लय सांगितलं जिथं नाही तिथं घालायला जाऊ नका बायको यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांडा चौकडी चांडा चौकडी